जून 2025मध्ये सिंह राशीसाठी ग्रहांच्या हालचाली खूप काही सांगून जात आहेत. या महिन्यात संधीचे दरवाजे उघडतील, पण त्याच वेळी धोकादायक वळणांनाही सामोरे जावे लागेल. या काळात शनी, मंगळ, शुक्र आणि राहू केतू यांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. म्हणूनच सिंह राशीच्या जातकांनी सावध पावलं, स्पष्ट विचार आणि धोरणात्मक कृती या त्रिसूत्रीचा स्वीकार करावा लागणार आहे. नंबर 1 आहे ग्रहस्थितीचे संपूर्ण विश्लेषण, तेही सिंह राशीच्या दृष्टीने. नंबर 1, शनी, कर्म आणि परीक्षेचा कालखंड. शनी या काळात सिंह राशीच्या 9व्या स्थानात भ्रमण करीत आहे. हे स्थान धर्म, भाग्य, गुरु आणि दीर्घ प्रवास यांचे प्रतीक आहे. परिणामी आपल्या आस्थेच्या गोष्टी, विश्वास आणि आध्यात्मिक दिशांना कठोर परीक्षेचा काळ येईल. वडिलोपार्जित संपत्ती, गुरु शिष्य संबंध किंवा शिक्षण क्षेत्रात अडथळे येतील. नियम तोडू नका, अन्यथा कायदेशीर समस्याही निर्माण होऊ शकतात. घरात वडीलधाऱ्यांशी मतभेद शक्य आहेत. नंबर 2 आहे मंगळ 6व्या स्थानात. शत्रू, ऋण आणि स्पर्धा. मंगळ 6व्या स्थानात म्हणजेच रोग, ऋण आणि शत्रूंचे स्थानात आहेत. परिणामी आरोग्यविषयक तक्रारी, विशेषतः रक्तदाब, मूत्रवाहिनी संबंधित किंवा आंतरिक जळजळ, गुप्त शत्रूंचा त्रास, पण त्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यही तुमच्यात आहे. कोर्ट कचेरीच्या किंवा न्यायप्रणालीतील प्रलंबित प्रकरणांमध्ये विजय मिळू शकतो. वैद्यकीय किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात उत्तम कामगिरी लाभेल. नंबर 3 आहे शुक्र लाभस्थानात पण राहूच्या समीप. सिंह राशीचा स्वामी शुक्र लाभस्थानात आहे, पण राहूच्या जवळ आहे. परिणामी धन, लोकप्रियता, सामाजिक संबंध यामध्ये वाढ होईल, पण फसवणुकीचाही धोका आहे. गोंधळलेले निर्णय, आभासी आकर्षण, प्रेम संबंधात भ्रम निर्माण होतील. आर्थिक व्यवहार करताना फसवणुकीपासून बचाव करा. प्रेमात अंधश्रद्धा किंवा कल्पनेच्या दुनियेत हरवू नका. नंबर 4 आहे गुरु अष्टम स्थानात. सिंहच्या अष्टम स्थानात आहे, त्यामुळे हा महिना आंतरिक परिवर्तनाचे संकेत देतो. परिणामी मानसिक उलथापालथ, मनोविश्लेषण आणि दार्शनिक विचारसरणीत वाढ होईल. जुनी रहस्य उघड होतील आणि काही चकित करणारे अनुभव मिळतील. ध्यान, साधना, कुंडली जागरण किंवा गूढ विद्यांमध्ये प्रगती आणि एखादा गुप्त वारसा मिळण्याची शक्यता आहे. नंबर 2 आहे आर्थिक स्थिती. संधी आणि सावधानता यांचा संघर्ष. त्यातील एक आहे संधी. सहकारी उपक्रम, शेअर बाजार, डिजिटल गुंतवणूक यातून अचानक फायदा होईल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भागीदारीमधून आर्थिक लाभ होईल. महिला वर्गातून किंवा स्त्री सहकार्याकडून लाभदायक मार्गदर्शन मिळेल. नंबर 2 आहे संकट व सावधानता. जुन्या कर्जाचे पुन्हा डोके वर काढणे आहे. कोणी जवळचा व्यक्ती आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो. सोनं, प्रॉपर्टी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. नंबर 3 आहे करिअर व व्यवसाय. उंचीवर जाण्याची संधी आहे, पण नोकरदार वर्ग, अधिकारी वर्गात प्रशंसा, पण सहकार्यातून मत्सर निर्माण होऊ शकतो. वरिष्ठांशी संवाद करताना स्पष्ट आणि नम्र भाषा वापरा. अचानक विभाग बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिक वर्ग, नवीन कॉन्ट्रॅक्ट्स, विदेशी गुंतवणूकदारांचे प्रस्ताव, भागीदारीमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे, अन्यथा विश्वासघात होईल. जुना प्रतिस्पर्धी परत ताकदीने येईल आणि स्पर्धा वाढेल. नंबर 4 आहे वैवाहिक व प्रेमजीवन. मोह, भ्रम आणि गुपिते. विवाहित लोकांसाठी जोडीदाराशी मतभेद, पण संवाद ठेवला तर टाळताही येईल. काहींना जोडीदाराकडून असहकार्य वाटू शकते. मातृकडच्या नात्यांमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. प्रेम संबंध, जुना प्रियकर किंवा प्रेमिका पुन्हा संपर्कात येऊ शकतो. संभ्रम टाळा. प्रेमात गरज आणि आकर्षण यातील फरक ओळखणे अत्यावश्यक आहे. सोशल मीडियावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नंबर 5 आहे कुटुंब, समाज आणि मानसशास्त्रीय प्रभाव. त्यातील कुटुंब. घरात जुनी मालमत्तेची चर्चा होईल. कधी भांडणात बदलू शकतं. मोठ्या भावंडांशी आर्थिक मतभेद आणि आईच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. समाज. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची संधी मिळेल, पण त्याच वेळी कोणी गुप्तपणे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतो. मानसिक स्वास्थ्य, अस्वस्थता, अनामिक भीती आणि एकटेपणाची भावना. ध्यान, धारणा, संगीतातील रस यांचा आधार घ्या. नंबर 6 आहे आरोग्य. बाह्य तेजस्विता, पण आंतरिक थकवा. प्रमुख धोके आहेत ते म्हणजे स्नायूंचा ताण, डोकेदुखी, ॲसिडिटी किंवा लैंगिक कमजोरी. रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. आता काही उपाय आहेत. सकाळी सूर्यनमस्कार, योगा व जलप्राशन उपयुक्त. रात्री उशिरा झोपणे आणि जंक फूड टाळा. नंबर 7 आहे आध्यात्मिक व तात्विक परिवर्तन. खऱ्या तुमच्याशी भेट.
या महिन्यात सिंह व्यक्तींच्या जीवनात गूढतेकडून आत्मप्रकाशाकडे प्रवास सुरू होतो. अष्टमस्थ गुरु, नवमस्थ शनी आणि राहू शुक्राचा संगम तुमच्यासाठी साक्षात्काराचा क्षण घेऊन येऊ शकतो. गुरुमिलन, दत्त उपासना, नवग्रह शांती आणि पितृकार्मक तर्पण आवश्यक ठरतील. स्वप्नांमध्ये आलेली सूचना आणि चिन्हे लक्षात घ्या. नंबर 8 आहे उपाय आणि शांतीसाठी यशस्वी मंत्र साधना. मुख्य उपाय: प्रत्येक शुक्रवारी श्री लक्ष्मी अष्टक पठण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान चालिसा आणि बजरंगी बाण वाचन करा. गाईला हिरवा चारा, गरीब मुलांना मुलींना सौंदर्य वस्तू दान करा. पितृप्रसन्नतेसाठी काळ्या कुत्र्याला रोटी द्या. नंबर 9 आहे संक्षिप्त भविष्यफळ, तेही तारखेनुसार प्रभाव. 1 ते 5 जून अनपेक्षित खर्च आणि जुनी मालमत्तेची चर्चा होईल. 6 ते 10 जून उत्तम संधी, प्रेमात गोडवा पण भ्रमही होईल. 11 ते 16 जून आरोग्यावर खर्च, कोर्ट कचेरीचा निकाल लागेल. 17 ते 22 जून भाग्यवृद्धी आणि दूरच्या प्रवासाचे योग येतील. 23 ते 28 जून सामाजिक सन्मान, परंतु गोपनीयतेची गरज आहे. 29 ते 30 जून मानसिक उलथापालथ आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे. नंबर 10 आहे जून 2025. जीवनाचं पारडं डोलतंय. सिंह राशीच्या जातकांसाठी जून 2025 ही संधी आणि संकट दोघंही हातात हात घालून चालत आहेत असं चित्र आहे. एकीकडे भाग्याचे दरवाजे उघडत आहेत तर दुसरीकडे स्वभावातील हट, लोभ आणि भ्रमाने चूक होण्याची शक्यता आहे. हा महिना तुमच्याकडून सावधानता, समजूतदारपणा आणि आत्मिक उन्नती याची मागणी करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.